जय श्रीराम। कालच्या 1 तारखेपासून गुरुग्रहाचा पालट झालेला आहे। काही राशींना शुभ आहे, काही राशींना त्रासदायक आहे। तर त्रासदायक राशी कुठल्या आहेत तर मेष, धनु आणि सिंह यांना अनुक्रमे चौथा, म्हणजे मेष राशीला चौथा, धनु राशीला 8वा, त्याच्यानंतर सिंह राशीला 12वा असा ग्रह येतो। या 3 राशींनी काय करावं तर गुरुप्रीत्यर्थ गुरुचा जप 19,000 करावा। तर गुरुचा जो मंत्र आहे तो असा आहे, देवानांच ऋषीनांच गुरुकांचन सन्निभम बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतीम। हा मंत्र 19,000 जप करावा, त्याच्या प्रीत्यर्थ त्याचं हवन करावं। किंवा साधा मंत्र, बीज मंत्र सुद्धा आहे, ब्रह्म बृहस्पतये नमः, हा मंत्र सुद्धा गुरुचा जप करता येतो। त्याच्या प्रीत्यर्थ घोड्याला चारा, हरभरा डाळ, त्याच्यानंतर गुरुला पीतपुष्प, पीतवस्त्र हे गुरुला प्रिय आहे, ते गुरुच्या प्रीत्यर्थ दान करावं। सत्पात्री व्यक्ती साखर दान करावी, पुष्कराज रत्न धारण करावं, कांस्यपात्र दान करावं, सुवर्ण दान करावं, जेवढं शक्य होईल तेवढं ह्या 3 राशींनी करावं। त्याच्यानंतर बाकीच्या राशींना सुद्धा काही अनुक्रमे, जे कर्क, वृषभ, कुंभ आणि तुला या राशींना सुद्धा 1, 3, 6, 10 या असा अनुक्रमे गुरु येतोय। यांनी सुद्धा यातला एखादा जरी प्रकार केला तरी खूप झालं। बाकीच्या राशींना शुभ सांगितलेलं आहे, म्हणजे याच्यातलं सांगितलेलं आहे कर्क, धनु आणि कुंभ या राशींना सुवर्ण पादानी आलेलं आहे। त्यांना काय आहे तर त्यांचं फल काय तर चिंता। त्याच्यानंतर मेष, सिंह, वृश्चिक या राशींना रौप्य पादानी आल्यामुळे त्यांच्या राशीसाठी शुभ आहे। मिथुन, तुला, मीन यांना ताम्र पादानी आल्यामुळे त्यांना श्री प्राप्ती आहे। त्याच्यानंतर वृषभ, कन्या, मकर यांना लोह पादानी आल्यामुळे कष्ट आहे। तर या अनुक्रमे या ज्या राशींना शुभ आहे, ज्या राशींना अशुभ आहे त्या पद्धतीने गुरुची उपासना करावी। गुरुग्रह सगळ्यात उत्तम ग्रह मानला जातो। वैचारिक क्षमता आपली गुरुवर अवलंबून आहे आणि गुरु हा आपल्याला प्रभावी बनवतो। जय श्रीराम। माहिती आवडली तर आवर्जून शेअर करा।